गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे ट्रेकिंगसाठी. आपला जे स्टॉप आहे तो आहे उडुपी. तर उडुपीला आपल्याला चाललेलं आहे. काल आम्ही अराऊंड 10:30च्या आसपास ट्रेन पकडलेली होती. अजून ट्रेन थोडी लेट चालू आहे. आम्ही आताचा कारवारला पोचलेलो आहे. अजून पोचायला अंदाजे 3-4 तास तरी लागतीलच. तुम्हाला दाखवतो पुढेच. चलो बाय. गेल्या वर्षी जो ट्रेकिंगला ग्रुप होता तोच ह्या वर्षी पण आहे, पण अजून काही मेंबर्स ॲड झाले आहे. त्यांची ओळख मी तुम्हाला लवकरच करून देईन. लकीली आम्ही सगळ्यांनी एकच ट्रेन पकडली होती. फक्त आम्ही स्लीपरमध्ये होतो आणि ते AC मध्ये. हे आहेत सागर दादा, खूप स्वीट आणि सिम्पल आहे. आले 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 आले. हे आहेत आमचे स्वप्नील मालवणकर, आमच्या ग्रुपचे लीडर. राजे, अरे कुठे होता झोपलेला तुम्ही? तुम्हाला बोलू इकडे आता कोण नाही तर तिथे ते वेणुगोपाल आहेत ना, ते नाश्ता करतात. मग थांबलो मी. आणि हे आहेत शिशिर दादा द ऋतिक. ह्यांचं असं नाव का पडलं ते तुम्हाला पुढे मी सांगेनच. आम्ही एकामेकांना ऑलमोस्ट 1 वर्षानंतर भेटत होतो. मजा मस्ती करत करत आम्ही मुरुडेश्वर पार केलं आणि ट्रेनमधूनच आम्हाला मुरुडेश्वर मंदिराचं दर्शनही झालं. पंधरा तासाचा ट्रेनचा प्रवास करून आम्ही फायनली पोचलो आमच्या शेवटच्या स्टॉपला, जो होता उडुपी. मुंबई छत्रपती शिवाजी. शू घेतले का रे? ते कुठे गेले? तू त्या साईडला आहे. हो, आता आम्ही सगळे उडुपीला उतरलेलो आहे. गाडी अराऊंड 1.5 तास लेट झालेली आहे आमची. आता इथून आमचं प्लॅनिंग आहे की कुठलं कृष्ण मंदिर आहे ना, कृष्ण मंदिर आहे, तिकडे जायचं, दर्शन घेऊन मग आम्ही पुढे बेस कॅम्पला जाणार आहे. बघू आता कसं. ही सगळी लोक आमच्याशिवाय फोटो काढत होते. असं थोडी होणार की आम्ही फोटोमध्ये नसणार. तो आहे माझा पूर्ण ग्रुप, जो पुढचे 5 दिवस एकत्र ट्रेक करणार आहे. आता आम्ही ते ऑटो स्टँड आहे, ऑटो स्टँडला चाललो आहे. ऑटो स्टँडवरून आता आम्ही कृष्ण मंदिरात जाणार आहे तिकडे. बघू आता किती टाईम लागतो ते. इकडचं ऑटोचं सिस्टम खूप वेगळं आहे. इथे तुम्हाला आधी पैसे भरायचे आहेत, त्याच्यानंतर ऑटो पकडायचे आहे. वुडलँड, हॉटेल वुडलँड. ओके. माझा मित्र योगेश. आता थोडा चेंज इन प्लॅन आहे आपला. आपण चाललो आहे आता डायरेक्टली बेस कॅम्पला, कारण इथून मंदिरात जाऊन परत जाईपर्यंत आम्हाला लेट होणार आहे. सो 5:30ची शेवटची बस आहे. सो त्याच्यामुळे आम्ही थोडं आज लवकर चाललो आहे. आणि मग आमचं प्लॅन आहे की परत 16 तारखेला आम्ही जेव्हा रिटर्न निघू मुंबईसाठी, तेव्हा ते मंदिर करू. नमस्कार मंडळी, माझ्या बरोबर आहेत BRCचे 2 संशोधक कुलदीप आणि संकेत. आणि आता आम्ही चाललो आहे उडुपीवरना फेमस हॉटेल. हां, थोडा चेंज इन प्लॅन आहे आमचा. आज शुक्रवार असल्यामुळे आम्ही नॉनव्हेज खायला चाललेलो आहे. व्हेज काय कशाखाली दिसणार नाही. व्हेज काय कशाखाली घुसणार नाही आमच्या आता. म्हणून आम्ही आता 2 ग्रुप केलेले आहेत. व्हेजवाले वुडलँडला गेलेले आहेत आणि आम्ही नॉनव्हेज खायला चाललो आहे. किदीर KIDD यार असं काही बोला. तुम्ही जर उडुपी स्टेशनला उतरला आणि नॉनव्हेज पाहिजे असेल ना, कडियूर गझुगाव म्हणून आहे, तिथे जावा तुम्ही नक्की. मला भोकलो पिकअप. इकडची बिर्याणी एक नंबर आहे, एक नंबर. आता आम्ही चाललो आहे बस पकडायला. डायरेक्ट समसेर ना, डायरेक्ट समसेरला आमची जो बेस कॅम्प आहे, आम्ही आता डायरेक्टली
तिकडेच चाललो आहे. आमचे बाकीचे जे व्हेजिटेरियन मेंबर्स होते ते आधीच तिकडे जाऊन आमच्यासाठी जागा पकडून ठेवलेली आहे. चला चला. या आहेत उत्कर्षा मॅडम, द ऑर्गनायझर, ज्यांच्यामुळे आम्हा सगळ्या मित्रांना एकत्र टॅग करायला बाहेर ना त्याला काय बाहेरून अरे मेरा सेट आहे भाई. विंडो मी देतो. चल चला, या प्रकारे आपण कुठे पोचलो? कारका. कारकावरून आम्हाला आता डायरेक्ट समसेला बस आहे, तिथून आमचं बेस स्पॉट आहे. आज हम पहुंच गए कारकला के वहाँ पे. कारकराला उतरून आम्हाला फक्त 5 मिनिटं झाली होती की तेवढ्यात आम्हाला समशेर जाणारी गाडी पण भेटली. काय सोयी दिली आहे तुमची बीआरसीची बसमध्ये का नाही असं? आता आम्ही करकळा आला आणि इथून आम्ही आता झालोय समशेरला. इथून अजून 60 किलोमीटर लांब आहे आणि बोलताय की 1.5 ते 2 तास लागतील जायला. ते आहे गाडी जस्ट सुरू झाली होती की दुसऱ्या स्टॉपवर हे छोटे छोटे पोरं आम्हाला भेटले. त्यांच्याबरोबर मजाक मस्ती करता करता अर्धा रस्ता केव्हा निघून गेला हे समजलंच नाही. प्लीज हेल्प अस. आय डोंट नो ते आहे. युअर नेम्स? संजीत, प्रणम, श्रीशा. नाईस. आणि फायनली 3 तासाचा बसचा प्रवास करून आम्ही पोचलो समशेरच्या बेस कॅम्पला. बॅग घेतल्या सगळ्या? कंडक्टरची नाही ना. चला, आमच्या शिशिर दादांना नवीन शूज भेटलेले आहेत. आमच्या दादाला नाही शूज भेटले आहे. आमचे लाडके आपले लीडर योगेश दादा यांना शूज मिळालेले आहेत. ड्रायव्हरचे शूज खाली घेऊन आले. क्लीनरचे शूज खाली घेऊन आलेले आहेत. आता किती 20 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहे बेस कॅम्पला. बेस कॅम्पला आमचं स्वागत केलं जात आहे. सर गिफ्ट आणलाय, शूज घेऊन आलाय क्लीनरचे. तो काय माहित सर. हा होता आमचा आजचा बेस कॅम्प. आम्ही सगळ्यांनी बॅगा ठेवल्या, फ्रेश झालो, जेवलो आणि थोडा रेस्ट घेतला, कारण ह्यानंतर होणार होतं आमचा कॅम्प फायर. जाम गार आहे हो. A few moments later. कॅम्प फायरच्या स्टार्टला आम्ही सगळ्यांनी स्वतःला इंट्रोड्यूस केलं. मनीष घाट फ्रॉम TIFR and फर्स्ट. अमिश कुमार पंडे TIFR मुंबई फर्स्ट. त्यानंतर आमच्या राहुल दादांनी एक सुंदरसं गाणं घेतलं.
फायनली आमच्या कॅम्प लिडर्सनी आम्हाला उद्याच्या ट्रेकबद्दल थोडा ब्रीफ केला. सो आजचा ब्लॉग इथे संपवतो. परत भेटू एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.